हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये इझी इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10। मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। इंग्लिश ग्रामर कोर्स ही आपण सिरीज सुरू केलेली आहे। त्याचे सुरुवातीचे बेसिक कोर्सेस बाबतचे जे 8 व्हिडिओज आहेत ते तुम्हा सर्वांनी नक्कीच पाहिले असतील। कारण इंग्रजीचा अभ्यास जर बेसिक पासून ज्यांना करायचा आहे, जे बिगिनर्स आहेत, ज्यांना छोट्या छोट्या गोष्टी ह्या मिस झालेल्या असतील काही कारणास्तव, तर त्यांनी ते व्हिडिओ जरूर पहा। इंग्लिश ग्रामर कोर्स यामधील 1 ते 8 भागापर्यंतचे व्हिडिओज तुम्ही जरूर पहा, ज्यामध्ये की आपण बेसिकचा भाग घेतलेला आहे आणि त्यामध्ये शेवटचे 2 व्हिडिओज पार्ट्स ऑफ स्पीचचे आहेत। तर हा दोन्ही भाग तुम्ही जरूर पाहायचे आहे। आजचा आपला हा सिरीज मधला नेक्स्ट 9th डे। ओके, तो या 9th डे मध्ये आज आपण पाहणार आहोत टेन्स। सी हियर, आपला हा असणार आहे डे 9। इंग्लिश ग्रामर कोर्स सिरीज मधला हा आपला 9वा दिवस आहे। यामध्ये आज आपण पाहणार आहोत टेन्स। सर्वांनाच माहिती आहे की टेन्स जो आहे तर तो आपला इंग्रजीचा किती महत्त्वाचा बेसिक भाग आहे। सो स्टुडंट्स, आता आपण बेसिक कडून ॲडव्हान्स कडे वळत आहोत। यामध्ये तुम्हाला इंग्रजीचा जर टेन्सचा तुम्ही अभ्यास केला तर त्यामध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या अशा बारीक सारीक गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे, ज्या की मी आजपासूनच्या सिरीज मध्ये तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेली आहे। मुलांनो, तुम्हा सर्वांना मी एक चॅलेंज देऊ इच्छिते। पहा, तुम्हाला हे चॅलेंज स्वीकार करता येतं का, ऍक्सेप्ट करता येतं का? तर चॅलेंज असं असणार आहे मुलांनो, तुम्ही आजपर्यंत तर इंग्लिश बेसिक ग्रामर कोर्सचे सर्वच व्हिडिओज पाहिलेलेच असतील, नसतील तर ते जे जे मिस झालेत ते जरूर पहा। हे जे चॅलेंज आहे ते इथून पुढच्या सेशनसाठी आहे। आज दिनांक 1 फेब्रुवारी पासूनचे 29 फेब्रुवारी पर्यंतचे दररोज येणारे जे व्हिडिओज आहेत, जे मी तुम्हाला इथून पुढे सेंड करेल, ते दररोजचे व्हिडिओज तुम्हाला दररोज पाहायचे आहे। मग चॅलेंज काय असणार आहे? तर मुलांनो, वाटल्यास वही पेन घेऊन बसा। हे चॅलेंज तुम्हाला कोणत्या पद्धतीने कंप्लीट करायचं आहे ते लक्षात घ्या। कारण हे चॅलेंज तुम्ही जर ऍक्सेप्ट केलं आणि ते जर तुम्ही पूर्ण केलं तर तुम्हाला महिन्याच्या अखेरीस म्हणजे 1 मार्च या दिवशी तुम्हाला एक सरप्राईज गिफ्ट मिळणार आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकले, तुम्हाला मिळणार आहे सरप्राईज गिफ्ट। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या प्रत्येक विद्यार्थ्याला हे सरप्राईज गिफ्ट मिळणार आहे जे विद्यार्थी आजपासून म्हणजे 1 फेब्रुवारी पासून 29 फेब्रुवारी पर्यंतचे व्हिडिओज हे दररोज पाहतील। एवढंच नाही तर मुलांनो, या 29 फेब्रुवारीच्या नंतर जे कोणी हे महिनाभर सलग व्हिडिओ पाहतील, तुम्ही कोणत्याही तारखेपासून सुरू करा, परंतु आजपासूनचे जे व्हिडिओ आहेत ते सलग 1 महिन्यापर्यंत जे टाकलेले व्हिडिओज आहेत ते सलग सिरीज मधले पाहायचे। म्हणजे डे 9 पासूनचे तुम्हाला 29 तारखेपर्यंतचे जे व्हिडिओज असतील ते तुम्हाला दररोज पाहायचे आहेत। तुम्ही कुठल्याही तारखेपासून सुरू करा, त्याच्या पुढचा महिनाभर धरा। त्या महिनाभरात तुम्ही केव्हाही केलात, म्हणजे आता 1 फेब्रुवारी ते 1 मार्च पर्यंत केलात तर तुम्हाला 1 मार्चला नक्की डेफिनेटली एक सरप्राइजिंग गिफ्ट मिळेल। समजा तुम्हाला काही कारणास्तव 4 तारखेला, 5 तारखेला किंवा पुढच्या महिन्यात केव्हाही तुम्ही सुरू करा, त्याच्या पुढील सलग महिनाभर तुम्ही जर हे सर्व व्हिडिओज रेग्युलरली पाहिले आणि मी सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी जर केल्या तर तुम्हाला त्या महिन्यात सुद्धा तुम्ही ज्या महिन्यात पाहाल त्या महिन्यामध्ये 1 महिन्यानंतर तुम्हाला सरप्राईज गिफ्ट नक्की मिळणार आहे। सो स्टुडंट्स, मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला हे चॅलेंज ऍक्सेप्ट असेल, गिफ्ट हवं असेल, तर चॅलेंज ऍक्सेप्टेड म्हणून तुम्ही व्हिडिओमध्ये जरूर टाकायचं आहे। ओके, सो कमेंट बॉक्स मध्ये लिहून जरूर पाठवा। एक तर तुम्ही थंब रिप्लाय करा की तुम्ही चॅलेंज ऍक्सेप्ट केलेला आहे, किंवा तुम्ही चॅलेंज ऍक्सेप्टेड अशा पद्धतीनं इंग्रजीत लिहून पण तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता। तर आणि तरच तुम्हाला हे गिफ्ट जे आहे, सरप्राइजिंग गिफ्ट जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे। आता पहा काय कंडिशन्स असणार आहेत। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हे 30 दिवसाचे, 29 दिवसांचे म्हणू आपण, आता सध्या 29 फेब्रुवारी पर्यंत असल्यामुळे, तर हे 29 दिवसांचे जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला दररोज पाहायचे आहेत। रूल्स लक्षात घ्या सर्वांनी।
वही पेन लिहून घ्या वाटल्यास, ज्यावर की तुम्हाला हे चॅलेंज कशा पद्धतीनं पूर्ण करायचं आहे. कारण मी सांगितलेल्या पद्धतीनं तुम्ही जर ते पूर्ण केलं तर आणि तरच तुम्हाला सरप्राईज गिफ्ट मिळणार आहे, हे लक्षात घ्या. आणि ते मिळालं का नाही हे तुम्ही मला 1 मार्चच्या नंतर डेफिनेटली सांगू शकाल. अदरवाईज तुम्ही मला कॉलही करू शकाल. ओके. सो स्टुडंट्स, काय करायचं आहे तर पहिली महत्त्वाची कंडिशन असेल की तुम्हाला हे व्हिडिओज जे आहेत ते दररोजच्या दररोज पाहायचे आहेत. म्हणजे न चुकता आज एक भाग पाहिलाय, डे 9चा आज पाहिला, डे 11चाच पाहिला, मधला मिस केला, असं करायचं नाही. तर तुम्हाला सातत्याने सलग व्हिडिओ पाहायचे आहे. दुसरी गोष्ट, दुसरी कंडिशन, तुम्हाला हे 29 व्हिडिओ जे आहेत ते लिहून काढायचे आहेत. आजच्या तारखेपासून तुम्हाला हे दररोजचे येणारे व्हिडिओज तुम्हाला लिहून काढायचे आहेत. तिसरी कंडिशन असणार आहे आपली की तुम्ही हे लिहिलेले जे व्हिडिओज आहेत ते दररोजच्या दररोज पाठ करणार आहात. त्यामधील प्रत्येक पॉइंट तुम्ही ट्राय करा की तुम्हाला तो पाठ झाला पाहिजे. रिसाइट इट. ओके. समजा तुम्हाला रिसाइट नको वाटत असेल तर ज्यांना रिसाइट होत नसेल त्यांनी तो 2 वेळेस एका दुसऱ्या रफ पेजवर लिहून काढा. ओके. सो या पद्धतीनं तुम्हाला हे चॅलेंज जे आहे ते पूर्ण करायचं आहे. या मेथडनी जर तुम्ही हे चॅलेंज पूर्ण केलं तर तुम्हाला डेफिनेटली 1 महिन्यानंतर याच्यामधला, आणि हो महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे तुम्ही जो पाठांतर केलेला भाग आहे तो दररोज तुम्हाला घरी कुणाला ना कुणाला तरी विचारायला लावायचा आहे. म्हणजे तुम्ही तो पाठ केलेला भाग सांगा तोंडी आणि तुमच्या घरी तो कुणालाही विचारायला लावा किंवा तो पाहायला लावा की तुम्ही चेक करा की माझं बरोबर आहे का. हा एक महत्त्वाचा भाग असेल त्यामध्ये. सो या पद्धतीनं तुम्ही जर ते केलं, आता हे मला सांगायची गरज नाही की हो आम्ही याच पद्धतीनं करत आहोत, त्याचं सरप्राइजिंग गिफ्ट तुम्हाला डेफिनेटली महिन्यानंतर मिळणारच आहे. ओके. तर मग लेट्स सेट गो. ज्यांनी ज्यांनी चॅलेंज ऍक्सेप्ट केलेला आहे त्या सर्वांनी चॅलेंज ऍक्सेप्टेड म्हणून टाका किंवा थंबने रिप्लाय करा, म्हणजे तुम्ही चॅलेंज ऍक्सेप्ट केलेला आहे हे मला कळेल. चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा स्टुडंट्स, आज मी तुम्हाला इंग्लिश ग्रामर कोर्स यामधील बेसिक सिरीज मधला आपला हा 9वा दिवस आहे, ज्यामध्ये आपण टेन्सचा अभ्यास करत आहोत. तर मुलांनो, टेन्सचा अभ्यास करत असताना तुम्हा सर्वांना हा भाग माहितीच आहे की टेन्स म्हणजे नेमकं काय. तर टेन्स म्हणजे टाइम अँड ऍक्शन ह्याचं एक कॉम्बिनेशन असतं, त्याला आपण टेन्स असं म्हणतो. तर टाइम म्हटल्याच्या नंतर टाइम 3 प्रकारचे असतात. तर 3 प्रकारचे टाइम म्हणजे कोणते असतात तर सध्या जो चालू आहे तो एक काळ असतो ज्याला आपण प्रेझेंट टेन्स म्हणतो. जो होऊन गेलेला असेल तो म्हणजे पास्ट टेन्स, जो येणारा असेल तो असेल फ्युचर टेन्स. अशा प्रकारे टाइम हा 3 प्रकारे डिनोट केला जातो. आजचा, होऊन गेलेला आणि येणारा, अशा पद्धतीनं 3. म्हणून तुम्हाला माहिती आहे याचे 3 महत्त्वाचे काळ असतात जे आपण इंग्लिश मध्ये प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. ओके. या पद्धतीनं हे 3 महत्त्वाचे काळ असतात. आता ह्या 3 काळांमध्ये पुन्हा ऍक्शन कशा कशा घडतात त्याच्यानुसार याचे पुन्हा प्रत्येकाचे 4-4 प्रकार पडलेले आहेत. लक्षात घ्या, जसं की समजा कुठलीही ऍक्शन डेफिनेट नसेल, ती वारंवार होत असेल, हॅबिच्युअली होत असेल, पुन्हा पुन्हा घडत असेल, दैनंदिन घडत असेल तर तो असतो सिंपल टेन्स. मग ती सिंपल टेन्स प्रेझेंट मधली ऍक्शन असेल सिंपल प्रेझेंट, ती पास्ट मधली असेल सिंपल पास्ट, आणि या प्रकारे. समजा एखादी ऍक्शन चालू असेल, जसं की आता मी बोलत आहे, आता मी समजावून सांगत आहे, माझी बोलण्याची ऍक्शन चालू आहे. अशा प्रकारे चालू ऍक्शन असेल तर ती येते कॉन्टिन्युअस मध्ये. म्हणून कॉन्टिन्युअस हा दुसरा प्रकार असतो. समजा एखादी गोष्ट सांगून पूर्ण झालेली आहे, ती पूर्ण झालेली आहे, तर ती पूर्ण झालेली असेल तर तो असतो परफेक्ट टेन्स. आता सपोज मी चॅलेंज कसं सांगायचंय, चॅलेंज कसं घ्यायचंय हे माझं सांगून संपलेलं आहे. ओके. त्यामुळे ही माझी जी ऍक्शन आहे ती असणार आहे परफेक्ट मध्ये, कारण ती ऍक्शन माझी संपलेली आहे म्हणून ती परफेक्ट टेन्स मध्ये असेल. ओके. सो याचा अर्थ काय की जर एखादी ऍक्शन ही सांगून संपलेली असेल किंवा झालेली असेल, पूर्ण झाली असेल तर त्याला म्हणायचं आपण परफेक्ट टेन्स. ओके. आता
समजा एखादी ऍक्शन अशी असते की ती ऍक्शन थोड्या वेळापूर्वी सुरू झालेली असते, थोडीशी ती पूर्ण झालेली असते आणि सॉरी फॉर द डिस्टर्बन्स गाईज, सॉरी, पुन्हा एकदा सांगते, परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स चौथा जो आपला प्रकार आहे तो कसा असतो तर बघा, एखादी ऍक्शन जर थोडी संपली असेल आणि ती अजूनही चालू असेल, जसं की बघा माझं लेक्चर थोडंसं सांगून झालेलं आहे आणि माझी सांगण्याची ऍक्शन अजून चालू आहे, म्हणजे अशा प्रकारची कृती असते तेव्हा तो टेन्स असतो परफेक्ट कॉन्टिन्युअस. ओके, सो हे झाले टेन्सचे महत्त्वाचे प्रकार. आता हे सर्व जे टेन्स आहेत तर ते तुम्हाला कशा पद्धतीने प्रेझेंटचे असतील तर बघा 4 प्रकार कसे होतात. आता आपण त्यातला 1 बाय 1 प्रकार तुम्हाला सांगते मी. पहिला प्रकार असेल सिंपल, दुसरा असेल कॉन्टिन्युअस, तिसरा असणार आहे परफेक्ट आणि चौथा प्रकार असणार आहे परफेक्ट कॉन्टिन्युअस. शॉर्ट लिहिते मी इथे. हे 4 प्रकार आहेत. प्रेझेंटचे असतील तर असं वाचायचंय, सिंपल प्रेझेंट, त्यानंतर प्रेझेंट कॉन्टिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस. क्लिअर. तसेच पास्टचे पुन्हा 4 होतील, सिंपल, पास्ट. आता पुन्हा या तिन्हीसाठी पास्ट शब्द घ्यायचा आहे, पास्ट कॉन्टिन्युअस, पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस. या पद्धतीने पास्टचे 4 प्रकार, तसेच फ्युचरचे सुद्धा 4 प्रकार होतील. सो अशा पद्धतीने स्टुडंट्स तुम्हाला प्रत्येक टेन्सचे 4 म्हणजे एकूण आपल्याला 12 टेन्सेसचा, महत्त्वाच्या 12 टेन्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. 12 प्लस इतर 4ही टेन्स असतात जे की मी डिटेल आणखी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. तर सध्या आपल्याला ह्या 12 महत्त्वाच्या टेन्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. 1 बाय 1 आपण सुरू करणार आहोत. आज मी तुम्हाला सांगणार आहे आपला पहिला प्रकार सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके स्टुडंट्स, सो सिंपल प्रेझेंट टेन्स याला दुसरं पण एक नाव आहे इनडेफिनेट प्रेझेंट टेन्स. इनडेफिनेट शब्दामध्ये अर्थ आहे बघा, इनडेफिनेट, डेफिनेट म्हणजे निश्चित, पक्का, पूर्ण, जो की निश्चित असतो त्याला आपण डेफिनेट म्हणतो. मग त्याच्या उलटा इनडेफिनेट म्हणजे जो निश्चित नसतो. मुलांनो, हा सिंपल प्रेझेंट टेन्स जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे. कुठलाही क्लास असो, कुठल्याही प्रकारचा वर्ग असो तुमचा, अगदी तुम्ही 4वी 5वी 6वी 7वी पासून कुठल्याही क्लासला असो, तुम्हाला लिहित असताना याचे खूप सारे रूल्स असतात आणि खूप साऱ्या मिस्टेक्स करणारा जो टेन्स असेल तो हा आहे. आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामला सुद्धा याच्यामधल्या खूप साऱ्या एरर दिलेल्या असतात आणि या एररवर प्रश्न असतात. त्यामुळे डिटेल व्हिडिओज मी तुम्हाला आजपासून ह्या एका भागाचे देणार आहे, ज्यामध्ये आपण संपूर्ण डिटेल अभ्यास करणार आहोत. आणि मी सांगितल्याप्रमाणे चॅलेंज ॲक्सेप्टेड कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका आणि मी सांगितलेल्या चॅलेंजचे जे मी रूल्स सांगितलेले आहेत 4-5, तर त्या 4-5 रूल्स नुसार तुम्ही अभ्यास करा. यू विल डेफिनेटली गेट अ सरप्राइजिंग गिफ्ट ॲट द एंड ऑफ द मंथ. महिन्याच्या शेवटी तुम्हाला एक सरप्राइजिंग गिफ्ट अगदी प्रत्येकाला नक्की मिळेल, त्या प्रत्येकाला ज्यांनी मी सांगितल्याप्रमाणे चॅलेंज पूर्ण केलेला आहे त्यांना. व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक जरूर करायचा आहे, शेअर करा, तुमच्या सर्व फ्रेंड्सला, रिलेटिव्हजला हा व्हिडिओ जरूर पाठवा, जेणेकरून तेही चॅलेंज ॲक्सेप्ट करू शकतील आणि ते सुद्धा एक सरप्राइजिंग गिफ्ट नक्की मिळवू शकतील. ओके स्टुडंट्स, तर मग आता बघूया सिंपल प्रेझेंट टेन्स जो महत्त्वाचा आहे, जिथे खूप मिस्टेक्स होतात त्या आपण कशा टाळायच्या. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिलात तर तुमची एकही चूक सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये कधीच होणार नाही, डेफिनेटली. सी नाव, आता बघा सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते, हे सगळे आपण टेन्सचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा त्याचं एक विशिष्ट असं स्ट्रक्चर असतं. आता सिंपल प्रेझेंट टेन्स याचं जे स्ट्रक्चर असतं ते असतं बघा, इथे मी लिहिलेलं आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ओके गाईज, हेच त्याचं बेसिक असं कन्स्ट्रक्शन आहे, स्ट्रक्चर आहे. तर याच्यामध्ये आपण सब्जेक्ट साठी यस हा शॉर्ट फॉर्म घेऊ शकतो, वर्ब साठी व्ही, आणि आता वर्ब जेव्हा मी लिहित असते तेव्हा मी स्पेशली इथं लिहित असते वर्ब 1 असतो हा, यामध्ये एस किंवा ईएस, कारण आपल्याला एस किंवा ईएस हा सफिक्स आपल्याला लावावा लागतो काही वेळेस सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. तो कुठे लावावा लागतो तो आपण पाहणारच आहोत. सो आणि ऑब्जेक्ट हे आपलं बेसिक कन्स्ट्रक्शन आहे. ओके स्टुडंट्स, सो सी हिअर नाव. आता कशा पद्धतीने हे जर अशा पद्धतीचं सूत्र असेल
तर वाक्य कशी येतात, डिफरन्स कुठे असतो आणि नेमक्या चुका कुठे होतात। गाईज अतिशय लक्षपूर्वक तुम्हाला हा भाग पाहायचा आहे, कारण इथेच आपल्या सगळ्या चुका ज्या आहेत त्या होत असतात। सो स्टुडंट सी, आता बघा इकडे कसे सब्जेक्ट असतात। पर्सनल प्रोनाउन तुम्हाला माहिती आहे। आता आपण अभ्यास करणार आहोत या स्ट्रक्चर नुसार आपल्याला वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मधले कसे करायचे आणि चुका कुठे होतात। सी, आता बघा सब्जेक्ट जर आय, वी, यू, दे किंवा कुठलेही दोन किंवा अधिक नाम आलेले असतील, कुठलेही दोन किंवा दोन पेक्षा अधिकचे नाऊन एकत्र आलेले असतील, अशा प्रकारचा सब्जेक्ट असेल, म्हणजे हे जे इथं दिलेले आहेत मी त्यातला कोणताही सब्जेक्ट जर आला तर तो सब्जेक्ट प्लस हा वर्ब घ्यायचा आहे प्लस हे ऑब्जेक्ट घ्यायचं आहे। ऑब्जेक्ट म्हणजे केवळ एकच शब्द असतो का, तर नाही। ऑब्जेक्ट हा एक शब्द असू शकतो, 2-3 शब्द असू शकतात, कितीही शब्द असू शकतात। म्हणजे या ठिकाणी ऑब्जेक्ट किंवा 2-3 शब्द एक्स्ट्रा, ज्याला आपण कॉम्प्लिमेंट म्हणतो, एक्स्ट्रा वर्ड्स म्हणतो, इतर शब्द म्हणतो, कॉम्प्लिमेंटरी वर्ड्स म्हणतो, फ्रेजल वर्ब्स म्हणतो, फ्रेज म्हणतो, अशा प्रकारच्या, जसं की इन द स्कूल, ॲट द होम, अशा प्रकारे अंडर द टेबल, अशा प्रकारचे हे जे शेवटचे शब्द असतात, ही आपल्या वाक्याची शेपटी असते। हे शेवटी येणारा भाग असतो, मग तो एका लेटरचा असेल, 2, 3, 4 लेटरचा असू शकतो। सो डोंट वरी अबाउट इट। आपल्याला ऍक्च्युअल भाग जो अभ्यासायचा आहे तो हा सब्जेक्ट आणि वर्ब, इथेच आपल्या मिस्टेक होतात। ऑब्जेक्ट आणि एक्स्ट्रा भाग जो आहे तो सगळीकडे सेम येणार आहे, सगळीकडे सेम। सो बघा, समजा हे सब्जेक्ट असतील तर बघा वाक्य कशा पद्धतीचे येतात। मी 1-2 एक्झाम्पल यामधले लिहिते। बघा, सपोज हे वाक्य आहे आय राईट लेटर्स। मग आता बघा, हे जे सर्व मी वाक्य करणार आहे हे ऑटोमॅटिक मी पॉझिटिव्ह म्हणजेच असर्टिव्ह वाक्य करणार आहे। आपण जेव्हा ह्या वाक्यांचा अभ्यास करणार आहोत तो आपण 3 वेगवेगळ्या पद्धतींनी करणार आहोत। तर पहिले सुरुवातीचे आपण वाक्य पॉझिटिव्ह म्हणजे होकारार्थी पाहणार आहोत। त्यानंतर आपल्याला आणखी दुसरा प्रकार पाहायचा आहे वाक्यांचा, तो म्हणजे निगेटिव्ह, आणि तिसरा प्रकार पाहायचा आहे तो इंटरोगेटिव्ह। सो व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, तुम्ही करणारही नाही आहात, कारण यातला पॉइंट आणि पॉइंट तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। सो गाईज बघा, आता पॉझिटिव्हचे वाक्य, आता मी एक वाक्य इथे सब्जेक्ट आयचा करून दाखवते तुम्हाला। आय राईट लेटर्स, आय राईट लेटर्स, हे आपलं वाक्य पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे फुल स्टॉप। आता आय राईट लेटर्सच्या ऐवजी तुम्ही लिहू शकता वी राईट लेटर्स, यू राईट लेटर्स, दे राईट लेटर्स। 2 किंवा अधिक नाम सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता। फॉर एक्झाम्पल, पार्थ अँड तनू राईट लेटर्स। ओके, सी हियर, पार्थ अँड तनू राईट लेटर्स। आता इथे जे सब्जेक्ट आलेले आहेत बघा, पार्थ आणि तनू हे 2 जण आहेत। हे 2 जण म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती जर आलेले आहेत, 2 किंवा 2 पेक्षा अधिक नाव जर आलेली असतील तरी सुद्धा आपल्याला हा जो वर्ब आहे तो असाच घ्यायचा आहे, राईट, राईट लेटर्स। ओके, सो तुम्हाला लक्षात आलं असेल, आय राईट लेटर्स, वी राईट लेटर्स, यू राईट लेटर्स, दे राईट लेटर्स, पार्थ अँड तनू राईट लेटर्स। ओके, सो अशा पद्धतीनं तुम्ही हे जे वाक्य आहेत ते एक सलग लिहून काढा। मी इथे लिहिले नाहीत सर्व, पण तुम्ही ऐकून ते जरूर लिहा। सो आता आपल्याला महत्त्वाचा भाग आणि अतिशय जिथं चुका होत्या तो भाग पहा, तो असतो हा, ही, शी, इट किंवा कुठलंही एखादं सिंग्युलर नेम। आता बघा, हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे, याला आपण म्हणत असतो थर्ड पर्सन सिंग्युलर। थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे त्याच्यात कोणकोणते प्रोनाउन येतात, तर ही, शी, इट हे प्रोनाउन येतं किंवा कुठलंही सिंग्युलर नाउन येतं, कुठलंही सिंग्युलर नाउन। तर हे जर ॲज अ सब्जेक्ट आलेले असतील तर बघा आपल्याला मुख्य क्रियापदाला अशा प्रकारचा एस प्रत्यय लावावा लागतो किंवा आपल्याला ईएस प्रत्यय लावावा लागतो। बघा, नीट नियम लक्षात घ्या, जर सब्जेक्ट हा थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, म्हणजेच ही, शी, इट किंवा कुठलेही सिंग्युलर नेम असेल, जसं की नुसतं पार्थ पासून सुरू होणारं वाक्य असेल, फक्त तनू पासून सुरू होणारं वाक्य असेल,
तर आपल्याला अशा वेळेस मेन वर्बला एस किंवा ईएस लावावा लागतो. ओके, जो बघा इथे मी दिला होता कन्स्ट्रक्शन मध्ये एस प्लस V1 एस और ईएस, इथे नाही लावत आहोत आपण. कीप इट इन माइंड. जर हे सर्व सब्जेक्ट असतील तर आपल्याला राईटच लिहायचं आहे, राईट्स लिहायचं नाही. पण आता इथे आपल्याला राईट्स लिहायचे म्हणजे शेवटी एस किंवा ईएस आपल्याला लावायचं आहे. आता हा एस किंवा ईएस आपण नेमका कुठे कुठे लावतो तर तोही भाग महत्वाचा असतो स्टुडंट्स. आता बघा, समजा वर्बचं शेवटचं अक्षर नीट लक्षात घ्यायचं आहे. सपोज वर्बचं शेवटचं अक्षर हे कशाचं म्हणते बघा मी, वर्बचं. ओके, वर्ब म्हणजे हा जो वर्ब आहे या वर्बचं हे शेवटचं लेटर पाहायचं आहे आपल्याला. वर्बचं शेवटचं लेटर जर एस, एस एच, सी एच, ओ, एक्स, डबल एस आणि वाय असेल तर आपल्याला त्या वर्बला ईएस प्रत्यय लावायचा असतो. लक्षात घ्या पुन्हा एकदा, जर शेवटचे लेटर यापैकी असतील तर आपल्याला ईएस लावावं लागतं आणि यापैकी एक नसेल तर आपल्याला हा एस लावावा लागतो. आता इथलं शेवटचं लेटर ई आहे, मग ई यापैकी एक लेटर आहे का? नाही, म्हणून आपण इथे एस लावलेला आहे. ओके, म्हणजे बघा आय राईट लेटर अशा प्रकारचं उदाहरण येईल. हा आपला रूल आहे. ओके, हा आपला रूल आहे, लक्षात घ्या, जो मी इथे तुम्हाला चौकटीमध्ये दिलेला आहे. हा आपला रूल आहे. आता ह्या रूल नुसार आता हे जर वाक्य घेतलं मी, समजा हीच वाक्य घेतलं तर ही राईट्स लेटर्स असं होईल. ही राईट्स लेटर. आता सपोज हिच्या ऐवजी मी सब्जेक्ट चेंज करते, सी. ही पण घेतलं तरी सुद्धा चालेल. ही और सी जर सब्जेक्ट आलेला असेल आणि मी वर्ब चेंज करते, कॅच. आता मला लिहावं लागेल बघा, ही शी कॅचेस अ बॉल. सी हियर. आता इथं कॅच हे वर्ब आहे आणि यातलं शेवटचं लेटर हे एच आहे, त्यामुळे मी इथं ईएस हा सफिक्स लावलेला आहे. मूळ शब्दाच्या नंतर जे आपण लेटर्स लावतो एस किंवा ईएस त्याला सफिक्स म्हणतात. तर आपण हा ईएस हा सफिक्स लावतो किंवा ईएस हा प्रत्यय लावतो. ठीक आहे, तर बघा ही सी इट आलं तरी सुद्धा कॅचेसच घ्यायचं आहे. या ऐवजी सपोज कुठलंही सिंगल नेम आलं, सिंगल नेम, इथं दोन नावं आहेत, मी फक्त सिंगल नेम घेते आहे. बघा सपोज मी जर सिंगल नेम घेतलं तर बघूया कशा पद्धतीने आपल्याला वाक्य होईल. सपोज पार्थ असं वाक्य घेतलं मी, पार्थ. सपोज आता आपण वर्ब बदलूया अजून, पार्थ वॉचेस अ मूवी. ठीक आहे, आता इथे बघा वर्ब पण चेंज केला मी, वॉच आलेला आहे आणि पार्थ हे एक सिंग्युलर नाउन आहे. अशा प्रकारे सिंग्युलर नाउन जर असेल तर आपल्याला घ्यावा लागतो ईएस. अशाच प्रकारे समजा तो पास होतो किंवा तो पास करतो, एखादी वस्तू दुसऱ्याकडे पास करतो असं वाक्य सांगायचं असेल तर ही पासेस. पास, PASS, डबल एस येतं शेवटी म्हणून पासेस, ही पासेस. सी और ही पुशेस अ कार, ती कार ढकलते, पुश, PUSH. ओके, समजा कोल्ड्रिंक आहे तो बाहेर येत आहे, इट फिजेस आउट, FIZZES, इट फिजेस आउट. अशा प्रकारचं वाक्य होईल. म्हणजे फिज FIZZ, तर फिज म्हणजे त्यातलं कोल्ड्रिंक बाहेर पडणे, स्पिल आउट होणे. अशा प्रकारे शेवटचे हे लेटर्स जर असतील तर जसं की फ्लायचं एक्झाम्पल बघा, अ बर्ड फ्लाइज इन द स्काय, अ बर्ड फ्लाइज इन द स्काय. फ्लाय FLY, शेवटी वाय आलेलं असेल तर वायचा आय होतो आणि आपल्याला ईएस लावावं लागतं, म्हणून आपलं वाक्य होईल अ बर्ड फ्लाइज, FLIES. आपण लावलं ईएस कारण शेवटी फ्लायच्या वाय आहे त्यामुळे. सो गाईज, तुम्हाला होप मी आशा करते की तुम्हाला हा रूल आता खूप छान समजला असेल. तुम्ही हे सर्व सेंटेन्सेस याच पद्धतीने लिहून काढा.
मी तुम्हाला काही वेगवेगळे एक्झाम्पल सुद्धा दिले. ओचं एक्झाम्पल तर तुम्हाला माहितीच आहे. ओके, मिक्स, MIX मिक्सचं एक्झाम्पल पण तुम्ही घेऊ शकता. सो या पद्धतीनं तुम्ही वेगवेगळे शब्द जे आहेत ते जरूर घ्या आणि त्या शब्दांचे अशाच पद्धतीचे वाक्य वेगवेगळे करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की थर्ड पर्सन सिंग्युलरला आपल्याला एस किंवा ES लावावा लागतो. ES कुठे लावायचंय, ES कुठे लावायचंय. मेक मेनी मोर सेंटेन्सेस लाईक दिस. सो चॅलेंजमध्ये मी सांगितलं होतं, चॅलेंज ॲक्सेप्ट करायचं असेल तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला व्हिडिओत सांगितलेल्या करायच्याच आहेत. सो असे सर्व वाक्य मी जे एक्झाम्पल याचे सांगितले त्याचे वाक्य जरूर बनवा. 3-3, 4-4 वाक्य नक्की बनवा. दोन्यातले बनवा. म्हणजे एस कुठे लावायचा, ES कुठे लावायचा हे तुम्हाला समजेल. पुन्हा एकदा सांगते कोणत्या कोणत्या वर्बचे तुम्ही वाक्य बनवणार आहात. सो मॅच कॅच आपण इथं बनवलेला आहे. पास्टचे वाक्य बनवा, फ्लायचे वाक्य बनवा, मिक्सचे वाक्य बनवा, गोचे वाक्य बनवा. गो किंवा डूचे वाक्य बनवू शकता ओ साठी. ओके, पुश, SH साठी पुश. अशा पद्धतीचे हे वाक्य तुम्ही जरूर बनवा. जस्ट टेक अ स्क्रीनशॉट. ओके स्टुडंट्स, होप की तुम्हाला हा भाग नक्की समजत असेल. व्हिडिओ कदाचित थोडासा मोठा होईल परंतु इन डिटेल आहे, त्यामुळे तुम्हाला तो नीट अभ्यासायचा आहे. मी तर सांगेल की एकदा सोडून तुम्ही हा व्हिडिओ 2दा बघा, जेणेकरून की तुम्हाला हा भाग जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, तो समजलाच पाहिजे. कारण हा तुम्हाला आयुष्यभर कामाला येणारी ही तुमची शिदोरी आहे. आयुष्याची शिदोरी ही तुमच्या गाठीला नक्की बांधून घ्या. तर बघा, हे झाले सर्व असर्टिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य. आता हे होकारार्थी म्हणजे काय, तर ज्या वाक्यांचा अर्थ आहे, हो असा होतो तसे वाक्य. तर हे सर्व ऑब्व्हियसली वाक्य आपले होकारार्थी आहेत. पार्थ वॉचेस अ मूवी, पार्थ मूवी पाहतो, चित्रपट पाहतो. ही सी कॅचेस अ बॉल, ती बॉल पकडते, तो बॉल पकडतो. होकार आहे, कुठेही नकार नाही. सो होकारार्थी वाक्य आपण या पद्धतीने बनवतो. आता आपण पाहणार आहोत की अतिशय महत्त्वाचा हा रूल तुमचा आता इथे नक्कीच पक्का झालेला असणार आहे. आता मी तुम्हाला याचे थोडक्यात काही उपयोग सांगणार आहे स्टुडंट्स. तर उपयोग जरूर पाहायचे आहेत की आपल्याला नेमका या टेन्सचा उपयोग कुठे कुठे करायचा असतो. बरं, काय काय आपण करू शकतो, कुठे कुठे आपण याचा उपयोग करू शकतो, हे स्टुडंट्स तुम्ही नक्की लक्षात घ्यायचं आहे. तर बघा, उपयोग जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा जो उपयोग असतो तो म्हणजे तुमच्या सवयी ज्या आहेत, हॅबिच्युअल ऍक्शन. ओके, सवयी, आपल्या काही सवयी असतात. आपण दररोज उठतो, दररोज दैनंदिन काही कामं करतो. तर आपल्या ह्या सवयी किंवा आपले दैनंदिन रुटीन कामं जी असतात, तर ती रुटीन कामं जी आहेत तर त्या सर्व आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये लिहित असतो. आता ह्याचे उपयोग म्हणजे काय शिकतोय आपण, तर सिंपल प्रेझेंट कुठं वापरायचा बाबा, मला समजत नाहीये ना की मी कुठे कुठे सिंपल प्रेझेंट वापरू, कुठे सिंपल वापरावं, कुठे कंटिन्युअस वापरावं, हे मला नाही कळत आहे. तर त्यासाठी ह्या गोष्टी लक्षात ठेवा की दररोजचं रुटीन आपल्याला सांगायचे. समजा मी उठते, मी बसते, मी सकाळी उठल्यानंतर ब्रश करते, दूध घेते, स्नान करते, अशा ज्या वारंवार पुन्हा पुन्हा घडणाऱ्या दररोज रिपीटेडली होणाऱ्या ज्या ॲक्शन्स असतात त्या ॲक्शन आपण सिंपल प्रेझेंटनी दाखवत असतो. जसं की आय वेक अप, आय टेक माय ब्रश या पद्धतीच्या, किंवा आय टेक माय बाथ, आय बेड या पद्धतीचे वाक्य तुम्हाला सांगता येतात. ह्या तुमच्या नेहमीच्या सवयी झाल्या. किंवा आय गो टू स्कूल अशा प्रकारचं वाक्य सांगू शकतो. द सन रायझेस इन द ईस्ट, दररोज घडणाऱ्या घटना आहेत. तर अशा पद्धतीच्या सवयी वगैरे तुम्ही या पुन्हा पुन्हा घडणाऱ्या घटना या सिंपल प्रेझेंटनी दाखवू शकता. त्यानंतर जे त्रिकालाबाधित सत्य असतात, सगळीकडे सत्य, जगामध्ये कुठे गेला तरी ती सत्य गोष्ट असते, त्याला आपण त्रिकालाबाधित सत्य म्हणतो, युनिव्हर्सल ट्रूथ. तर हे युनिव्हर्सल ट्रूथ जे असतात ते पण सिंपल प्रेझेंटनीच लिहिलेले असतात. किंवा जसं ते सनरायझेस इन द ईस्ट म्हणलं मी, या पद्धतीचे जे वाक्य आहेत ते त्रिकालाबाधित सत्य असतात. ओके, सो या पद्धतीचे वाक्य सुद्धा सिंपल प्रेझेंटमध्ये येतात. त्यानंतर नेक्स्ट आहे सिंपल प्रेझेंट आपण कॉमेंट्री करत असताना सुद्धा बघा, द बॉल इज गोईंग, तो बॉल जात आहे असं नाही म्हणत. ओके, ही थ्रोज द बॉल, ही इज थ्रोईंग द बॉल असं सहसा म्हणत नाही. तर ही थ्रोज द बॉल असं कॉमेंट्री करत असताना सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स हा जनरली वापरला जातो.
सो स्टुडंट्स, अशा प्रकारे हे त्याचे महत्त्वाचे काही उपयोग जर लक्षात घेतलात तुम्ही, तर तुमच्या लक्षात येईल की सिंपल प्रेझेंट टेन्स हा आपण नेमका कुठे वापरायला पाहिजे. आता याचं तुम्हाला सवय होण्यासाठी तुम्ही काय करा की तुमच्या ज्या दैनंदिन सवयी आहेत त्या तुम्ही लिहून काढा, तुमच्या स्वतःच्या लिहा. तुम्ही स्वतःच्या दैनंदिन सवयी जेव्हा लिहितात की आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग, मी सकाळी लवकर उठते, ओके, आय टेक माय बाथ, मी स्नान करते, तर या पद्धतीचे वाक्य तुम्ही आय घेऊन, सब्जेक्ट आय घेऊन करा. त्यानंतर पुन्हा सपोज तुमच्या घरात बहीण असेल, भाऊ असेल, बहीण काय करते, बहिणीचं रुटीन काय आहे ते लिहा. मग बहिणीसाठी तुम्ही प्रोनाउन घेणार आहात सी. मग तुम्ही वाक्य लिहायचे आहेत सी वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग, राईट. त्यानंतर मग ती काय काय करते, सी टेक्स अ बाथ किंवा सी आफ्टर वेकनिंग सी जस्ट वॉचेस हर मोबाईल, अशा प्रकारचं वाक्य लिहू शकता. सो तुम्ही सकाळी ती उठल्यावर तिचं रुटीन काय आहे, आता तुम्हाला सी लिहित असताना वॉचेस, कॅचेस, टेक्स अशा प्रकारे एस लावावा लागतो. मग तुम्ही बहिणीचं रुटीन लिहून काढा, भावाचं रुटीन लिहून काढा, म्हणजे भावासाठी ही प्रोनाउन येईल. या पद्धतीनं तुम्ही रुटीन लिहून काढा. आमचे सर्वांचे रुटीन म्हणजे वी शब्द घ्या, आपलं सगळ्यांचं साधारण रुटीन काय आहे, आपण सकाळी उठल्यापासून दिवसभर आपण काय काय गोष्टी करतो त्याची वाक्य लिहून काढा. सो नक्कीच तुमचा हा भाग जो आहे तो अतिशय पक्का होईल. आता पाहूया स्टुडंट्स आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस. निगेटिव्ह सेंटेन्सेस कशा पद्धतीनं करायचे आहेत बघा. निगेशन करण्यासाठी आपल्याला डू नॉट म्हणजेच डोंट हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे, किंवा डज नॉट म्हणजेच डझंट हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. सो डू नॉट किंवा डोंट, डज नॉट किंवा डझंट अशा प्रकारचे वर्ब घेऊन आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स करावं लागतं. लक्षात घ्या, केअरफुली लक्षात घ्या, कारण सिंपल प्रेझेंट मध्ये डूची रूप किंवा डज याचं रूप घेतल्याशिवाय निगेशन करता येत नाही, नकारार्थी वाक्य करता येत नाही. सो आता बघा वाक्य कसं होणार आहे. या सर्व सब्जेक्टसाठी आपल्याला डोंट घ्यायचं आहे, म्हणजेच वाक्य कशा पद्धतीनं तयार होईल पहा. आय डोंट राईट लेटर्स, ओके. यातला सब्जेक्ट आय घेतला, इथलं डोंट. आता तुम्ही हा डोंट शॉर्ट फॉर्म वापरा किंवा हा डू नॉट लिहा, दोन्ही पण चालेल. त्यानंतर हा घेतला राईट आणि घेतलं लेटर्स. सो बघा ही रचना कशी तयार झालेली आहे बघा निगेटिव्हची. सब्जेक्ट एस प्लस डोंट और डझंट प्लस एमव्ही प्लस ऑब्जेक्ट और एक्स्ट्रा वर्ड्स. सो अशा पद्धतीचं वाक्य होईल. तुम्ही ह्या प्रत्येक सब्जेक्टचं वाक्य जरूर बनवा. ही सी इट जर असेल तर मात्र वाक्य असेल बघा. डोंटच्या ऐवजी तुम्हाला घ्यावं लागेल डझंट, सी डझंट. सिंपली पुन्हा महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, आपण जर डझंट घेतलेला असेल तर मेन वर्बचा फॉर्म बघा हा इथे राईटच घ्यावा लागतो. नाहीतर पुन्हा इकडे ही सब्जेक्ट आहे म्हणून राईटला एस लावाल, तो एस लावायचा नाही, कारण तो डज मध्ये आलेला आहे. लक्षात घ्या, डूचा फॉर्म आपण एस लावलेला आहे डूला. इथे लक्षात येते तुमच्या, डू हे मेन रूप आहे, डू हे रूट वर्ड आहे. डूला आपण इथे एस लावले म्हणजे एस इथे आला, त्यामुळे आपल्याला पुन्हा इथे राईटला एस लावायचा नाही, सिंपली घ्यायचंय राईट. सो कन्फ्यूज होऊ नका. इकडे जर हिचं वाक्य केलं तर आपण एस लावलेलं आहे, पण इथे हिच्या वाक्याला आपण एस लावलेलं नाही. का? कारण आपण निगेटिव्ह करतो आहोत. निगेटिव्ह मध्ये डज नॉट मध्ये एस आलेला आहे, म्हणून इथे कुठेही तुम्हाला डज नाही दिसत आहे, म्हणून आपण तो इथे लावलेला आहे. सो तुम्हाला माहिती आहे, मी आधीच्या बेसिकच्या व्हिडिओज मधनं पण सांगितलं होतं की आपल्याला निगेशन करायचं असेल, प्रश्नार्थक वाक्य बनवायचे असतील तर नकारार्थी आणि प्रश्नार्थक वाक्यासाठी आपल्याला डूची रूपं वापरावी लागतात, राईट. सो त्यासाठी आपण इथं डूचा फॉर्म वापरलेला आहे. ही डझंट राईट लेटर्स. पहा मुलांनो, तुम्ही ज्या वेळेस रायटिंग स्किलसाठी कोणतंही वाक्य लिहिता त्यावेळेस ह्या छोट्या छोट्या मिस्टेक ह्या तुमच्या होतात. सो प्रॅक्टिस इट. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, राईट. सो त्यासाठी खूप वाक्य लिहून काढा, म्हणजे तुमचं पक्क होईल की डू कुठे येतं, डज कुठे येतं. डज डझंट घेतल्याच्या नंतर आपल्याला मेन वर्बचा रूट वर्ड वापरावा लागतो, रूट फॉर्म वापरावा लागतो, म्हणजे मूळ शब्द घ्या जो पहिला फॉर्म असतो तो. तसंच आपण समजा आता बघा दे जर मी घेतलं, दे प्लुरल फॉर्म आहे, पण दे साठी मात्र मला घ्यावं लागेल डोंट. दे डोंट राईट
लेटर्स. ओके स्टुडंट्स, सो या पद्धतीनं आपण हे सर्व निगेटिव्ह वाक्य केलेले आहेत. राईट, निगेटिव्ह. आता निगेटिव्ह सेंटेन्सेस खूप वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला उपयोगाला येणारच आहे. मला वाटते स्टुडंट्स की तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडत असेल. लाईक करायला विसरू नका. एवढ्या छान आणि बारीक सारीक गोष्टी डिटेलमध्ये आणि तुम्हाला समजतील या पद्धतीनं तुम्हाला मी टेब्युलर फॉर्ममध्ये सांगण्याचा प्रयत्न करते. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक जरूर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर जरूर करा, कारण हा व्हिडिओ सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. फ्रेंड्सला, रिलेटिव्हजला जरूर सांगा की जर गिफ्ट हवा असेल तर चॅलेंज ॲक्सेप्ट करा आणि तुम्हीही कमेंट बॉक्समध्ये थंब दाखवा किंवा चॅलेंज ॲक्सेप्टेड म्हणून जरूर लिहा. आता स्टुडंट्स, जस्ट टेक अ स्क्रीनशॉट. आपण खालचा भाग पाहणार आहोत, दॅट इज हाऊ टू मेक इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. आता इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस कसं बघायचे, जस्ट टेक अ स्क्रीनशॉट. आपण पटकन एक भाग घेणार आहोत, इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. ओके, सो स्टुडंट्स सी नाउ. आता बघा, आपल्याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस कशा पद्धतीनं करायचे आहे. पहा, इथे मी थोडासा हा भाग मोडते. सो तुम्ही लिहून घेतलेला असेल. सो मी इकडचा भाग मोडते म्हणजे मला इकडचे वाक्य इकडे इंटरोगेटिव्हचे लिहिता येतील. सो स्टुडंट्स सी कशा पद्धतीने आपल्याला हे वाक्य जे आहेत ते लिहायचे. इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. आता प्रश्नार्थक वाक्य म्हटल्यावर तुम्हाला माहिती आहे की प्रश्न दोन प्रकारचे असतात. एक तर वर्बल क्वेश्चन असतो आणि दुसरा असतो WH टाइप क्वेश्चन. ओके, वर्बल क्वेश्चन आणि WH टाइप क्वेश्चन. वर्बल क्वेश्चन म्हणजे काय, तर वर्बल क्वेश्चन म्हणजे असे क्वेश्चन की ज्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला येस किंवा नो अशी देता येतात. राईट, येस किंवा नो. तर अशी ही प्रश्न आपण पाहणार आहोत आणि नंतर आपण WH चे वर्ड घेऊन मी तुम्हाला WH चे सुद्धा क्वेश्चन कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. दिस व्हिडिओ इज गोइंग टू बी व्हेरी 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 युजफुल. तुम्ही जर पाहिलं तर कित्येक भाग या व्हिडिओमध्ये कव्हर झालेले आहेत, त्यामुळे हा इम्पॉर्टंट आहे. हा दोनदा, तीनदा, चारदा जरूर पहा, नुसता पाहू नका. तर प्रत्येक ठिकाणी पॉज करा. पॉज करणं झालं की तेवढा भाग लिहून काढा, मी ज्या मेथडने सांगितले त्या मेथडने. सो बघा, आता आपण बघूया याच्यामध्ये की इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य कसे बनवायचे. बघा, प्रश्नार्थक वाक्याची रचना आधी WH सोडून देऊया आपण. अगोदर आपण बघूया हेल्पिंग वर्बचे प्रश्न कशा पद्धतीने होतात, म्हणजे येस नो टाइपचे प्रश्न. ओके, बघा, तर हा तुमचा स्ट्रक्चर तयार होतो. कोणता, HV म्हणजे हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ओके, हा तुमचा स्ट्रक्चर असणार आहे. या स्ट्रक्चर नुसार मग आपल्याला आधी काय घ्यावं लागेल, डू आय. सपोज मी आयचं वाक्य करतेय, डू आय राईट लेटर्स. डू आय राईट लेटर्स. मी पत्र लिहिते का, मी पत्र लिहिते का. तर याचं उत्तर एक तर यस येईल, यस आय डू, किंवा नो येईल, नो आय डोंट. ओके, सो हा झाला आपला यस नो टाइप क्वेश्चन. बघा, मी इथं एक्झाम्पल लिहिते आहे. सो याचे एक्झाम्पल मी इकडे लिहिते आहे. बघा, पहिल्यांदा मी डू घेते आहे, डू. आता लक्षात घ्या, रचनेमध्ये सब्जेक्ट नाही अगोदर, कारण आपण हा प्रश्न बनवत आहोत. प्रश्नार्थक वाक्याची रचनाच अशी आहे, हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सो म्हणून मी याच पद्धतीने घेते. पहिले डू, त्यानंतर आय घेऊ आधी आपण, वी नकोय. डू आय, नंतर घ्यायचंय आपल्याला राईट लेटर्स. डू आय राईट लेटर्स, डू आय राईट लेटर्स आणि क्वेश्चन मार्क, कारण हा क्वेश्चन आहे. बघा, याचं उत्तर सिम्पली येणार आहे. मी तुम्हाला कसे उत्तर लिहायचे हेल्पिंग वर्ब पासून यस नो चे ते तुम्हाला बेसिक मध्ये शिकवलेलं आहे. सो उत्तर तुमचं येणार आहे यस आय डू किंवा नो आय डोंट. आता समजा डूच्या आता प्रत्येक वाक्य याच पद्धतीने येईल. पहा, डू वी राईट लेटर्स, डू यू राईट लेटर्स, डू दे राईट लेटर्स, डू पार्थ अँड तनू राईट लेटर्स, डू पार्थ अँड तनू राईट लेटर्स. म्हणजे डू साठी मी दोन नावं घेतले इथं. दोन किंवा दोन पेक्षा जास्त पण तुम्ही घेऊ शकता.
पार्थ, तनू अँड देअर फ्रेंड्स असंही घेऊ शकता. डू पार्थ अँड तनू अँड देअर फ्रेंड्स राईट लेटर्स असंही वाक्य करू शकता. सो ह्या प्रत्येक वाक्यात तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे वाक्य जरूर करा. त्यानंतर आता डजचे वाक्य बघूया. आता डज हा फक्त एवढ्या थर्ड पर्सन सिंग्युलर साठीच येत असतो. मग आपण वाक्याची सुरुवात करणार आहोत. डज, पहिला वाक्य करते मी ही पासून. डज ही, त्यानंतर घ्यायचे राईट लेटर्स. सॉरी, डज ही राईट लेटर्स. आता पुन्हा बघा इथे डज घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला राईटला एस लावायचं नाही, कारण आपण इथे डूचा फॉर्म घेतलेला आहे. लक्षात ठेवा, डूचे फॉर्म जिथे घ्याल तुम्ही तिथे पुन्हा कोणताही तुमचा सब्जेक्ट असो, आय आलेला असो, ही आलेला असो, राईटला एस नाही लावायचा आहे तुम्हाला, कारण तुम्ही इथे डूची रूपं वापरत आहात. त्या वाक्यात डूची रूपं वापरत आहात. निगेटिव्ह आणि प्रश्नार्थक वाक्यात डूची रूपं वापरावी लागतात. सिंपल प्रेझेंट टेन्स मधली आपण वाक्य बनवत आहोत. सो डज ही राईट लेटर्स, याचं उत्तर पण असंच येईल, हो किंवा नाही. यस ही डज किंवा नो ही डझंट. राईट. सो समजा तिसरं वाक्य ही याच पद्धतीने तुम्ही करू शकता. मी दोनच लिहिते इथे कारण मला पुन्हा WH ची लिहायची आहे. व्हिडिओ खूप मोठा होतो आहे. सो स्टुडंट्स बघा, आता हे झाले आपले डूचे हेल्पिंग वर्बचे वेगवेगळे प्रश्न. आता समजा आपल्याला WH चे प्रश्न बनवायचे. बघा, मेक WH टाइप क्वेश्चन हा बीट सुद्धा तुमचा इथे पक्का होणार आहे जर तुम्ही हा व्हिडिओ नीट पाहिलात आणि याच मेथडने तुम्ही वाक्य लिहून काढलेत. तर बघा, ऑटोमॅटिक एक रचना पाठ करत असाल तर दुसऱ्या अनेक 3-4 भाग तुमचे ग्रॅमॅटिकल पॉइंट हे या ह्याच्यामध्ये तुमचे पक्के झाले. बघा तुम्ही काय काय पक्क झाले मी तुम्हाला सांगते. पहा, सुरुवातीला तर तुमचं असर्टिव्ह सेंटेन्स कंप्लीट झालंय. मेक असर्टिव्ह म्हणून क्वेश्चन येतो, मेक निगेटिव्ह म्हणून क्वेश्चन येतो. तर तुम्हाला निगेटिव्ह कसं बनवायचं सिंपल प्रेझेंटचं, डूचे रूप कसे घ्यायचे हे सांगितले. म्हणजे मेक निगेटिव्ह हा भाग तुमचा इथे पक्का झाला. त्यानंतर मेक इंटरोगेटिव्ह हा भाग तुमचा कंप्लीट होतो आहे. मेक व्हर्बल क्वेश्चन, मेक येस नो टाइप क्वेश्चन हाही भाग तुमचा इथे पक्का होत आहे. आणि प्लस टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स मधला SES फॉर्म आपण कुठे वापरायला पाहिजे हा पण तुमचा अतिशय महत्त्वाचा भाग इथे कव्हर होतोय. तर लक्षात घ्या, व्हिडिओ एक आहे परंतु फायदे अनेक आहेत. म्हणून हा व्हिडिओ खूप जणांना शेअर करा, खूप जणांना हा व्हिडिओ पाहायला द्या. तुमच्या घरी लहान बहीण भाऊ जे आहेत, जे की इंग्रजीचा अभ्यास करणारे आहेत, त्या प्रत्येकाला हा व्हिडिओ एक वेळेस पहा आणि लिहून काढा असं जरूर सांगा. आता बघा, इथे मी कुठलाही WH चा क्वेश्चन जर घेतला, सपोज मी घेतलं की पत्र केव्हा लिहित आहे. ओके, when do I write letters? When do I write letters? मी केव्हा पत्र लिहिते हा वेनचा प्रश्न झाला. वाय, सपोज मी वायचा प्रश्न केला, सेम रचना राहणार. बघा, इथं फक्त मी WH चा वर्ड ऍड करणार आहे. वाय डू आय राईट लेटर्स, वाय डू वी राईट लेटर्स, वाय डू यू राईट लेटर्स. क्लिअर. म्हणजे कोणताही WH चा प्रश्न वेअर घ्या. वेअर डू आय राईट लेटर्स, मी कुठे पत्र लिहू. वेअर डू आय राईट लेटर्स, मी कुठे पत्र लिहू. अशा प्रकारे तुम्ही WH चे वर्ड इथे चेंजेस करून डूचे असे वेगवेगळे वाक्य तुम्ही करू शकता. बघा, मी एक इथे लिहून दाखवते तुम्हाला. When do you write letters? राईट. तशाच पद्धतीने बघा, इथे पण तुम्ही डच साठी पण हे जे मी सगळे WH चे वर्ड सांगितले ते तुम्ही इथे कोणतेही WH चे वर्ड्स वापरू शकता. अर्थात अर्थपूर्ण वाक्य तयार होईल या पद्धतीनं. सपोज तुम्हाला असं वाक्य सांगायचं आहे की वेअर डज ही राईट लेटर्स, वेअर डज ही राईट लेटर. आता पुन्हा लक्षात घ्या, डज आहे त्यामुळे पुन्हा या राईटला SES लावायचं नाही, जरी पण थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तरीही. तर आपल्याला मग SES घ्यायचाच कुठे आहे, तर ओनली असर्टिव्ह सेंटेन्सेस मध्ये. बघा, निगेटिव्ह मध्ये पण पुन्हा या राईटला SES लावायचं नाही आणि इंटरोगेटिव्ह मध्ये सुद्धा लावायचं नाही. सो क्वेश्चन अशा पद्धतीने होईल, वेअर डज इट राईट लेटर्स अँड सो ऑन. सो या पद्धतीने बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स तुम्हाला या पद्धतीने सोडवायचा आहे. मला माहिती आहे आजचा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण झालेला असणार आहे.
तो बारकाईनं पहा, जिथे जिथे समजलेला नाही तो रिपीट पाहू शकता, लिहून काढा. चॅलेंज ज्यांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे त्यांनी चॅलेंज ॲक्सेप्टेड म्हणून जरूर लिहा. महिन्याच्या नंतर तुम्हाला डेफिनेटली एक सरप्राइजिंग गिफ्ट प्रत्येकाला मिळणार आहे, ज्यांनी सगळ्यांनी मी सांगितलेले रूल्स फॉलो केलेले आहेत त्यांना. पण रूल्स जर फॉलो नाही केलात, मिस केलात रूल, तर मात्र तुम्हाला ते गिफ्ट मिळणार नाही. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच.